चला आता आपण बघूया 26 नंबरचा क्वेश्चन, जो चांगला क्वेश्चन ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन चांगला आलेला आहे. बघा काय क्वेश्चन आहे तुमचा, द टेम्परेचर ऑफ ए बॉडी. 26 नंबरचा क्वेश्चन बघतो आपण. 26 नंबरचा क्वेश्चन. 26 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की द टेम्परेचर ऑफ ए बॉडी व्हॅरीज विथ टाइम टी ऍज अ टाइम कॅपिटल टी तुम्हाला दिलेलं आहे. कॅपिटलचे फंक्शन दिलेलं आहे. कॅपिटल टीचं फंक्शन काय दिलं त्याने, T0 दिलेलं आहे, प्लस काय दिलं तुम्हाला AT चा स्क्वेअर दिलेला आहे. AT चा स्क्वेअर दिलेला प्लस काय दिलं तुम्हाला B sin T दिलेलं, B sin T दिलेलं आहे. वेअर T0 ऍज द फंक्शन ऑफ ए टेम्परेचर. आणि A ची व्हॅल्यू दिली, T ची व्हॅल्यू 0 दिली, A ची व्हॅल्यू किती दिली 2π. टाकून देऊ आपण लगेच. T0 प्लस A ची व्हॅल्यू काय टाकू आपण, A ची व्हॅल्यू किती घ्यायला लावलं त्याने 2/5 आणि इथं काय T चा स्क्वेअर प्लस B ची व्हॅल्यू किती घ्यायला लावलं त्याने -4. B ची व्हॅल्यू किती घ्यायला लावलं त्याने -4 इंटू किती sin T. आता राहिला प्रश्न तो K का बरं घेतला, कारण की तो केल्विनचा पार्ट आहे. K काय तुमचा केल्विनचा पार्ट, ठीक आहे, म्हणून तो घेतला नाही. चला याला काय करायचं dt आणि पुढे काय करायला लावलं त्याने dt/dt काढायला लावलं. काय काढायला त्याने dt/dt काढायला लावलेले. मग करा dt/dt जर केलं तर T0 चं काउंट जाईल 0 प्लस 2π जशाच तसा आणि T स्क्वेअरचं किती होऊन जाईल 2T -4 झाला आणि sin T चं काउंट जाईल cos. चला काय काय उरतं बघा, हा पायची व्हॅल्यू T ची व्हॅल्यू किती टाकायला लावलं त्याने 0 झालं प्लस 2/π घ्यायला लावलं 2 आणि T ची व्हॅल्यू किती घ्यायला लावलं त्याने, T ची व्हॅल्यू घ्यायला लावलं त्याने 5. T ची व्हॅल्यू किती घ्यायला लावलं त्याने 5 -4 cos किती cos किती हा पाय गेट कॅन्सल म्हणजे 2 × 2 किती झालं 4 -4 आणि cos पायची व्हॅल्यू किती झाली -1. हा 4 मायनस प्लस झालं +4. उत्तर काय आलं 8. पण इथं फसवलेलं उत्तर आहे. इथं तुम्हाला 8 केल्विन पण दिसतंय आणि 8 केल्विन पर सेकंड. मग कोणतं परफेक्ट असेल, कारण माझं युनिट काय येणार आहे T म्हणजे टेम्परेचर युनिट काय केल्विन आणि T म्हणजे टाइम म्हणजे काय केल्विन सेकंद. काय युनिट आहे केल्विन सेकंद. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे तुमचा 3. ऑप्शन नंबर काय तुमचा 3 परफेक्ट असेल. ठीक आहे.